प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. विश्वाची निर्मिती ही निसर्गाची अजब किमया आहे आणि या किमयेचाच एक भाग म्हणजे मानवीय शरीर. मानवीय शरीर हे अद्भुत रसायनांनी बनलेलं आहे आणि या रसायनांमधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे माणसाच्या शरीरामधलं रक्त. या रक्तातले सगळे घटक जर योग्य प्रमाणात असतील आणि आपल्या शरीरातलं रक्तही योग्य मात्रेमध्ये असेल तर आपण उत्तम आरोग्याच्या वरदानाने पूर्ण असतो. परंतु काही आजारांमुळे किंवा काही घडामोडींमुळे, विचित्र खाण्यामुळे किंवा व्यायाम न करण्यामुळे आपल्या शरीरातील या रक्ताचं प्रमाण बदलू शकतं, शरीरातल्या रक्तघटकांचं प्रमाण देखील बदलू शकतं. अशा वेळेस मात्र आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आज याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर अपर्णा रासकर यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आणि डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टर अपर्णा रासकर या BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय इथे औषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका म्हणून गेली काही वर्ष कार्यरत आहेत. फिजिशियन म्हणून देखील त्या कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कार्य तर त्या करतातच, परंतु वेगवेगळ्या पेशंट्सना योग्य सल्ला देण्याचंही मोलाचं कार्य त्या करतात. तेव्हा आपल्या रक्तातील अनेक घटक, विशेषतः रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया, त्याची कारणं आणि उपाय याविषयी आज आपण त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याविषयी अधिक माहिती. डॉक्टर, रक्तातील जे विविध घटक असतात तर ते कुठले असतात आणि ते किती महत्त्वाचे असतात याविषयी आम्हाला सुरुवातीला मार्गदर्शन करा. नक्कीच. रक्त जे आहे तर ते आपल्या शरीराचा आधारस्तंभ आहे. तर त्यामध्ये जे रक्ताचे विविध घटक असतात, रक्ताच्या विविध घटकांमध्ये एक त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पेशी असतात, एक द्रव स्वरूप असतं. तर ते आपण थोडक्यात एक जाणून घेऊया रक्तक्षयाला जाण्यापूर्वी. जे पांढरी लाल रक्तपेशी आहे ज्याला आपण आरबीसी असे म्हणतो, तर हे आरबीसी जे आहे ते शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम ती करत असते. त्यामध्ये आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन नावाचं एक महत्त्वपूर्ण प्रथिन असतं जे देखील ह्यासाठी सहाय्य करत असतं. आता हे रक्ताचं जे प्रमाण आहे, हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे तर ते कमी होणे किंवा ते वाढणे हे दोघं देखील आजाराची लक्षणं असू शकतात. दुसऱ्या पेशीकडे आपण वळूया. दुसरी पेशी म्हणजे जी आहे ती पांढरी रक्तपेशी, जिला आपण WBC असं म्हणतो, व्हाईट ब्लड सेल जिला आपण म्हणतो. तर हिचं मुख्य कार्य असं आहे की ती आपल्याला प्रतिकार शक्ती प्रदान करते. ती प्रतिकार शक्ती प्रदान करते, त्या व्यतिरिक्त ती आपल्याला संसर्गांपासून वाचवते. तर विविध प्रकारचे जे संसर्ग होतात, जसे जंतू संसर्ग, विषाणू संसर्ग, तर यापासून ते आपल्या शरीराचा बचाव करत असते. तर ही पांढरी जी WBCs आहे, जी पांढरी पेशी आहे, त्याचं साधारण एक प्रमाण 4 ते 11,000 पर मिलीमीटर क्यूब असं एवढं आपण एक साधारण नॉर्मल रेंज त्याची पकडतो. तर जरी हे प्रमाण 4,000च्या खाली गेलं किंवा 11,000च्या वरती गेलं तर ते दोन्ही एका प्रकारच्या आजाराची किंवा काहीतरी समस्या आहे अशी लक्षणं असू शकतात. तिसरी जी आपली पेशी आहे ते प्लेटलेट्स ज्याला आपण म्हणतो. तर ते प्लेटलेट्स जे आहेत तर ते शरीराच्या एक प्रकारचे रक्तस्राव होतो त्याला ते नियंत्रित करणे किंवा त्याला रोखणे याचं ते कार्य करत असतात. जर कुठे इजा झाली, त्या ठिकाणी रक्तस्राव झाला तर तिथे रक्ताची गोठळी बनवून त्या ठिकाणी ते रक्तस्राव थांबवण्याचं कार्य ते करत असतात. त्या व्यतिरिक्त काही जखम झाली ते भरून निघण्यासाठीही ते सहाय्य करत असतात.
तर ही जी पांढरी रक्तपेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्स हे 3 पेशा आहेत. त्या व्यतिरिक्त शरीरामध्ये एक द्रव स्वरूपाचं जे रक्त आहे ज्याचं प्रमाण एक साधारण 55% रक्ताचं असतं, तर त्याला प्लाझ्मा असे म्हणतो आपण. तर त्या प्लाझ्माचं कार्य असं आहे की ते या तिन्ही पेशांना ते सांभाळते. त्या व्यतिरिक्त शरीराच्या विविध भागांमध्ये जे हॉर्मोन्स, प्रथिनं किंवा पोषण तत्व हे पोहोचवण्याचं असं महत्वपूर्ण कार्य या प्लाझ्मा करत असतं. अच्छा, रक्तक्षय याच्याकडे जेव्हा आपलं शरीर जातं किंवा या आजाराला बळी पडतं, तर रक्तक्षय म्हणजे नेमकं काय होतं? आता हे आपण रक्ताचे 4 महत्वपूर्ण घटक बघितले. तर या घटकांपैकी आपण जे आरबीसी आहे किंवा लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन याबद्दल जर बोललो, तर याची पातळी जर कमी झाली तर त्याला आपण रक्तक्षय असं म्हणतो. तर त्यामध्ये रक्तक्षय, आता जे लाल रक्तपेशी आहे त्याचं महत्वपूर्ण कार्य आहे ते शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवण्याचं कार्य करतात. तर जर ते रक्तपेशी कमी झाले, लाल रक्तपेशी किंवा जे हिमोग्लोबिन जर कमी झालं, तर शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन हे कमी पोहोचतं आणि त्याचा परिणाम असा होतो की शरीरामध्ये थकवा जाणवणे, अशक्तपणा होणे किंवा दम लागणे, या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रमाणात त्या वाढत जातात किंवा ते लक्षात येऊ लागतात. बरोबर. म्हणजे रक्तक्षयाची सुरुवात जी असते ती या लक्षणांवरनं आपल्याला दिसू शकते. या व्यतिरिक्त काही लक्षणं असतात का ज्याला रक्तक्षय झालाय किंवा व्हायला सुरुवात झालीये? इतर लक्षणांमध्ये जे आहे ते डोकं असं हलकं वाटणे किंवा गरगरणे, चक्कर येणे, हे सगळे देखील रक्तक्षयाचे लक्षणं असू शकतात. भूक कमी लागणे किंवा जे जेवलो ते अपचन होणे, या सगळ्या गोष्टी पण जे पेशंटला जाणून येऊ शकतात. बरोबर. पण मग या रक्तक्षयाची कारणं काय असतात? आता जे आपण एनेमिया, रक्तक्षय असं बोललो, तर त्यामध्ये जे आपण हिमोग्लोबिन आहे, तर हिमोग्लोबिन हे शरीराच्या एक ठराविक नॉर्मल रेंज ज्याला आपण म्हणतो असं असतं. तर ही जी नॉर्मल रेंज आहे ती स्त्री किंवा पुरुष किंवा वयोगटानुसार ही वेगवेगळी ठरवलेली आहेत. स्त्रियांमध्ये जर आपण बोललो तर एक 12 ते 15 ग्रॅम्स पर डेसिलिटर हे साधारण एक नॉर्मल रेंज हिमोग्लोबिन असं आपण समजतो. तसेच पुरुषांमध्ये जर आपण बोललो तर हेच प्रमाण एक साधारण 13 किंवा ते 17 किंवा 18 पर्यंत ग्रॅम्स पर डेसिलिटर हे असे आपण एक नॉर्मल रेंज आपण पकडतो. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत आपण बोललो तर हेच प्रमाण कुठेतरी 11च्या पुढे पाहिजे तरच ते नॉर्मल रेंज हिमोग्लोबिन आहे. त्याच्या कमी असेल तर त्याच्यामध्ये रक्तस्राव आहे असं आपण म्हणतो. आता जागतिक आकडेवारीनुसार जे WHO आहे, तर त्यानुसार जगामध्ये एक साधारण 2 अब्ज जी आहे जनसंख्या, त्यांच्यामध्ये हे रक्तक्षय आढळून येतं. म्हणजेच विश्वातील पूर्ण जनसंख्यापैकी एक साधारण 20 ते 25% लोक रक्तक्षयाने ग्रस्त असू शकतात, अॅनिमियाने ग्रस्त आहेत. बरोबर. तुम्ही जे सांगितलं की गर्भवती स्त्रिया ज्या असतात त्यांच्यामध्ये किमान 11 ही मात्रा असली पाहिजे HB काउंटची, तर ही जर का कमी असेल तर त्यांच्यामध्ये प्रसूतीसाठी धोका निर्माण होऊ शकतो का? त्यासाठी काय सांगाल? आता गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तक्षय होण्याची कारणं अजून असू शकतात. आता त्याच्यामध्ये जे त्यांना शरीरामध्ये त्यांचा गर्भ आहे तर त्यासाठी त्यांना अधिक प्रमाणात लोह किंवा अधिक प्रमाणात विटॅमिन B12 किंवा या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणात पाहिजे असतात. तर त्या शरीर आहाराद्वारे न भेटणं किंवा जे रक्तवाढीच्या ज्या गोळ्या गरोदरपणामध्ये घ्यायला पाहिजेत ते न घेणं, या सगळ्या गोष्टींमुळे रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होण्याची अधिक शक्यता असते. त्या व्यतिरिक्त त्याचा परिणाम असा होऊ शकतो की बाळाची वाढ व्यवस्थित न होणे किंवा जी प्रसूती आहे ती वेळेआधी होणे किंवा प्रसूती दरम्यान जास्त रक्तस्राव होणे, या सगळ्या गोष्टी त्याचा परिणाम असा होऊ शकतो. डॉक्टर, आपण जेव्हा ही सगळी लक्षणं बघतो किंवा त्याची कारणं बघतो तर याच्यासाठी काय तुम्ही तपासण्या असतात किंवा त्याचे प्रकार काय असतात? पहिल्यांदा आम्हाला हे सांगा रक्तक्षयाचे. रक्तक्षयाचे प्रकार हे असे आहेत की किंवा रक्तक्षयाचे कारणं जर आपण सुरुवातीला घेतली तर ते जे आपली लाल रक्तपेशी आहे, हिमोग्लोबिन आहे, तर ते का कमी होतं यासाठी वेगवेगळे असे कारणं आहेत. एक कारण म्हणजे आपलं जे रक्त आहे तर ते वाहून गेलंय किंवा ते रक्त कमी होतंय शरीरामध्ये, अशी काही कारणं असतात. जसं की शस्त्रक्रियेदरम्यान खूप रक्तस्राव होणे किंवा काही आपला अपघात झालाय तर त्या दरम्यान खूप जास्त रक्तस्राव होणे किंवा प्रसूती दरम्यान अधिक रक्तस्राव होणे
किंवा महिलांना मासिक पाळी येते तर त्या मासिक पाळीमध्ये अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, या सगळ्या गोष्टींमुळे जे आपलं रक्त कमी होतं ते एक कारण असतं रक्तक्षयाला. त्या व्यतिरिक्त जे रक्त तयार न होणे अशी काही कारणं असतात की ज्याच्यामुळे शरीरातील जे लोह आहे किंवा जे विटॅमिन B12 आहे किंवा जे फॉलिक ऍसिड आहे तर ते शरीरामध्ये कमी प्रमाणात असल्यामुळे जे पुढची जी रक्त बनण्याची प्रक्रिया असते तर ती कमी प्रमाणात होते. तिसरा एक प्रकार असा आहे की जे रक्त आहे किंवा जे रक्तपेशी आहेत तर ते अशा काही प्रक्रिया शरीरात होतात किंवा असे काही आजार असतात की जेणेकरून ते रक्तपेशा नष्ट होऊन ते रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरामध्ये कमी होतं. तर असे काही 1-2 प्रकार जे आपल्या ऐकण्यात पण असतील, तसे एक सिकल सेल एनिमिया आपण म्हणतो. तर सिकल सेल एनिमिया मध्ये असं होते की जे शरीर रक्तपेशी असते तर त्याचं जे आकार आहे तर तो नॉर्मल पेक्षा वेगळा होऊन एक चंद्रकोर आकार त्या रक्तपेशीला येतो. तसेच थॅलेसिमिया जे आहे तर थॅलेसिमियामध्ये देखील जे हिमोग्लोबिन आहे ते व्यवस्थित तयार होत नाही किंवा त्याचा नाश पावतो. तर या दोन्ही आजारांमध्ये जे रक्त आहे ते आपोआप कमी होत राहते किंवा त्याचा नाश होत राहतो. तर वारंवार रक्तक्षयाची लक्षणे अशाही पेशंटमध्ये दिसून येतात. प्रेक्षक हो, या ठिकाणी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम, कुठेही जाऊ नका. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे रक्तक्षय अर्थात ॲनिमिया, त्याची कारणं आणि उपाय. डॉक्टर, आपण ॲनिमियाची जे वेगवेगळी कारणं होती त्याविषयी बोलत होतो विश्रांतीपूर्वी. तर तुम्ही आम्हाला थॅलेसेमिया किंवा अजूनही कारणं सांगितली, याविषयी अजून आम्हाला विस्तृत नक्कीच सांगा. रक्तस्रावामुळे होणारे जे एनिमिया आहेत ते बघितले, सिकल सेल एनिमिया किंवा थॅलेसिमिया हे आपण बघितले. त्या व्यतिरिक्त जे आहेत ते रक्तक्षय होण्याचे अजूनही खूप कारणं असू शकतात. काही जे कॅन्सरचे पेशंट असतात त्यामध्ये त्यांचे जे औषध चालू असतात त्यांना, ज्याला किमोथेरपी असे आपण म्हणतो, तर किमोथेरपीमुळे सुद्धा जे रक्त बनण्याची प्रक्रिया असते किंवा रक्त आपलं जिथे बनतं, जिथे अस्थिमज्जामध्ये आपलं रक्त हे निर्माण होत असतं, तर त्या ठिकाणी किमोथेरपीचा परिणाम होऊन जी रक्ताची पेशी तयार होण्याची प्रक्रिया यामध्ये समस्या येऊ शकते. तर किमोथेरपीचा एक दुष्परिणाम म्हणून कुठेतरी एनिमिया हे होऊ शकते. दुसरा एकच खूपच कॉमन प्रकार आहे म्हणजे की B12 विटॅमिन B12 एक आहे, त्याच्या कमीमुळे होणारा एनिमिया. तर त्याच्या कमीमुळे होणाऱ्या एनिमियामुळे त्याची लक्षणं साधारणतः सारखीच आहेत. त्या व्यतिरिक्त जे शरीरात जे अंडी, मासी, दूध हे प्रकारचे अन्न जर कमी पडले, त्यातनं भेटणारे जे विटॅमिन B12 कमी पडले तर त्या प्रकार सुद्धा एक एनिमिया होऊ शकतो. एक तिसरा प्रकारचा कॉमन एनिमिया जो आहे तो एक फॉलिक ऍसिड, जसंच आपलं विटॅमिन B12 आहे तसं एक वेगळं घटक असतं. तर ते फॉलिक ऍसिड देखील काही कारणांमुळे शरीराला कमी भेटल्यामुळे तर तो एक प्रकारचा एनिमिया आपल्याला होऊ शकतो, दिसू शकतो. तर ही काही कॉमन किंवा साधारणतः जास्त प्रमाणात दिसणारे हे एनिमिया आहे. तर त्या व्यतिरिक्त काही असे गंभीर स्वरूपाचे देखील एनिमिया आहेत की ज्याचं निवारण करणं किंवा ज्याचं उपचार करणं हे लवकर वेळेत उपचार करणं गरजेचं असतं. तर यामध्ये जसं आपण मगाशी बोललो, एक अप्लास्टिक एनिमिया आहे, तर त्यामध्ये शरीराचे जिथे रक्त तयार होते तर तिथे समस्या असते. तर या आजारामध्ये लाल रक्तपेशी, पांढरी रक्तपेशी, प्लेटलेट्स हे सगळे पेशा कमी होऊ शकतात. आता ते तिन्ही पेशा कमी झाल्यामुळे तर प्रत्येक पेशी कमी झाल्यामुळे ती लक्षणं वेगळी दिसतात किंवा त्याचे दुष्परिणाम हे वेगळे असतात. तर हे अप्लास्टिक एनिमियाच्या पेशंटमध्ये ही सगळी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर त्या व्यतिरिक्त आपण जे बघितलं की थॅलेसिमिया किंवा सिकल सेल एनिमिया, तर यामध्ये वारंवार रक्त कमी होत राहते. तर वारंवार पेशंटला थकवा जाणवणे, दम लागणे, गरगर, चक्कर येणे हे सगळे होऊ शकते. तर साधारणतः अशा प्रकारचे पेशंट जे वारंवार दवाखान्यात तक्रार येतात तर त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वारंवार कमी होतं. तर त्या पेशंटमध्ये त्यांना त्यांची जी औषधं आहेत त्या व्यतिरिक्त त्यांना वारंवार रक्त चढवण्याची आवश्यकता पडत असते. हे जे लक्षणं आहेत किंवा त्या लक्षणांवरनं आपल्याला दिसणारे जे प्रकार आहेत याच्यासाठी तुम्ही काय काय तपासण्या सांगतात त्या पेशंट्सना? म्हणजे
कुठल्या मेडिकल विशिष्ट चाचण्या असतील, रक्ताच्या चाचण्या असतील किंवा अजून काही आहेत का? त्यामध्ये आपण काही सामान्य तपासण्या करतो आणि काही एनिमियाचे आपल्याला जर एक ठराविक एनिमिया आहे असं वाटलं, ठराविक रक्तक्षय आहे, तर त्याप्रमाणे काही वेगळ्या आपण चाचण्या करतो. तर सामान्यतः करण्यात येणारी तपासणी म्हणजे हिमोग्राम, CBC, कम्प्लीट ब्लड काउंट ज्याला असं आपण म्हणतो. तर ते एक सगळ्यात बेसिक असं प्रकारची टेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपण जसं मगाशी आपण चर्चा केली की जे रक्तातील घटक आहेत, रक्तातील लाल पेशी आहे, पांढरी पेशी आहे, प्लेटलेट्स आहेत आणि प्लाझ्मा आहे. तर हे ह्यांचे एक प्रमाण किंवा ह्यांच्यामध्ये काही बदल आहेत, दोष आहेत का, हे सामान्य रूपाने बघण्यासाठी आपण ही हिमोग्रामची टेस्ट करतो. तर या हिमोग्राममध्ये आपल्याला हिमोग्लोबिनचे प्रमाण, जसं आपण पूर्वी चर्चा केली, एक ठराविक रेंजमध्ये तुमचं हिमोग्लोबिन हे शरीरासाठी गरजेचं असतं. तर पुरुषांमध्ये किंवा स्त्रीमध्ये तर ह्या हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे एक ह्या त्या टेस्टमध्ये आपल्याला दिसून येते. त्या व्यतिरिक्त आपले जे रक्तपेशी आहेत त्यांची प्रमाण किती आहे, त्यांची संख्या किती आहे, ते या रिपोर्टमध्ये आपल्याला दिसून येतं. त्या व्यतिरिक्त जे आपले पांढऱ्या रक्तपेशी आहेत, पांढऱ्या पेशी आहेत, WBC, तर त्याचं प्रमाण जितकं असायला पाहिजे तितकं आहेत की नाही ते आपल्याला या रिपोर्टमध्ये कळतं. त्या व्यतिरिक्त असं आहे की पांढऱ्या पेशीचे परत अजून 3-4-5 प्रकार असतात. तर त्या प्रकारांचे देखील जे टक्केवारी आहे ती त्या ठराविक रेंजमध्ये असणं अपेक्षित असतं. तर ते जे साधारणतः 5 प्रकारच्या पांढऱ्या पेशी असतात, तर त्या 5ची टक्केवारी अशा ठरलेली आहेत. तर त्या टक्केवारींमध्ये देखील काही कमी किंवा जास्ती प्रमाणात असेल तरी त्या ठराविक प्रकारचे आपल्याला काही इन्फेक्शन आहे किंवा असे लक्षात येते. तर जे WBC किंवा पांढऱ्या पेशी आहे तर ते आपण मगाशी बोललो की नॉर्मल एक रेंज आपण 11,000 पर mm³ यापर्यंत आपण समजतो. तर त्याच्यात त्या पुढे त्यांच्या वाढल्या असतील ते, तर त्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का किंवा काही रक्ताचे कॅन्सर आहेत का, हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं असतं. तिसरं जे आपल्याला या हिमोग्राम मध्ये बघायला मिळतं ते आहे की प्लेटलेट्सची संख्या. तर प्लेटलेट्सची संख्या ही साधारण 1.5 लाख ते 4.5 लाख पर mm³ एवढी असते. तर ती 1.5 लाखाच्या कमी होणे किंवा ती 4.5 लाखाच्या वरती जाणे, हे दोघी गोष्टी सामान्य नाही आहेत. तर या दोघी गोष्टीमुळे काही पेशंटला आजार आहे का किंवा कशामुळे हे पेशी कमी झाल्यात हे सगळं बघणं आपल्याला गरजेचं असतं. तर हे हिमोग्राम झालं. तर ह्या हिमोग्राम मध्ये एक अजून गोष्ट आपण बघतो रक्तक्षयाविषयी, की जे आपली लाल पेशी असते त्या लाल पेशीचा एक सामान्य आकार असतो. तर तो सामान्य आकार असतो आणि एक सामान्य रंग असतो त्याचा. तर या आकारामध्ये किंवा या रंगामध्ये जर काही बदल झाले तर त्याप्रमाणे विशिष्ट प्रकारचा एनिमिया आहे असा आपल्याला एक अंदाज बांधता येतो. जसं आपण मगाशी बोललो की लोहाच्या कमीमुळे जो एनिमिया आहे, तर त्या एनिमियामध्ये शरीरात त्या रक्तपेशीचे जे आकार आहे ते छोटे होणे किंवा ते थोडंसं लाल रक्त त्यातलं रंग कमी होणे हे असं आपल्याला दिसून येऊ शकतं. तसंच जे विटॅमिन B12 मुळे जो एनिमिया होतो तर त्यामुळे ज्या लाल रक्तपेशी आहेत त्यांचा आकार थोडासा मोठा होणे किंवा त्याला एक MCV असं पॅरामीटर असतं, तर ते थोडं वाढणे, तर हे सगळं आपल्याला त्याच्यामधून दिसून येतं. आणि मग तुम्ही जे सांगितलं की वेगवेगळ्या प्लेटलेट्स असतात किंवा प्लाझ्मा जो असतो, याचीही पण काही मीटर्स असतात का वेगळी? प्लेटलेट्स जे आहेत तर त्याचे शरीरामध्ये जसं आपण संख्या बघितली 1.5 ते 4.5 लाख, तर ते जसं आपण सामान्यपणे बघितलं असेल की जेव्हा आपल्याला डेंग्यू होतो, चिकनगुनिया होतो, मलेरिया होतो, तर बरेच लोकांनी ऐकलं देखील असेल की पेशा कमी होतात. तर या पेशा म्हणजे प्लेटलेट्स कमी होतात किंवा काही आजारामध्ये आपले जे WBC आहेत पांढऱ्या पेशी ते देखील कमी होतात. तर जसं आपण मगाशी बघितलं की प्लेटलेटचं जे काम आहे ते रक्तस्राव नियंत्रण करणे असं आहे. तर प्लेटलेट जर कमी होत असतील तर काहीतरी समस्या आहे किंवा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर एकतर हे कॉमन जे आहेत की डेंग्यू, मलेरिया किंवा चिकनगुनिया यामुळे त्या पेशा कमी होतात. त्या व्यतिरिक्त अजूनही बरेच आजार आहेत की ज्याला इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिया असे म्हणतो, किंवा जर काही पेशंटमध्ये इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये देखील या पेशा कमी होऊ शकतात. असे विविध प्रकार त्यामध्ये आपल्याला दिसून येतात. या व्यतिरिक्त आपण एक कॉमन जी अशी टेस्ट करतो तर ती पेरिफेरल ब्लड स्मिअर असं त्याला आपण म्हणतो. तर त्यामध्ये आपण पेशंटचं रक्त घेतो आणि ते दुर्बिणीखाली तपासण्यात येतं. तर त्या दुर्बिणीखाली तपासण्यात आल्यावरती याच पेशींचा त्याच्यात अभ्यास केला जातो की याचा आकार कसा आहे, रंग किती आहे
किंवा ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्याचे जे अजून 5 प्रकार आहेत तर ते व्यवस्थित आहेत की नाही सगळे प्रमाणामध्ये, त्यांचा काही आकार बदल झालाय ते आपण सगळं त्या पेरिफेरल ब्लड स्मिअर यामध्ये बघतो. त्या व्यतिरिक्त जे सामान्य टेस्ट आपण करतो तर त्यामध्ये जसं लोहाची कमी असं आपल्याला वाटतंय, आयर्न कमी आहे असं आपल्याला वाटतंय, तर त्यामध्ये आपण जे सिरम आयरन असे टेस्ट असते, तर शरीरामध्ये लोहाचं प्रमाण किती आहे, तर त्या व्यतिरिक्त एक 2-3 घटक असतात, तर ते आपल्याला सिरम आयर्नच्या टेस्ट त्याच्यामध्ये ते आपल्याला कळून येतात. तसंच आपण मगाशी बोललो की जे विटामिन B12 मुळे देखील रक्तक्षय किंवा एनेमिया होतो, तर त्यामध्ये शरीरामध्ये विटामिन B12 ची पातळी किती आहे ही बघण्यासाठी एक विटामिन B12 ची टेस्ट असते किंवा जे फॉलिक ऍसिड आहे तसेच त्याप्रमाणे आपण ते देखील एक चेक करू शकतो. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे रक्तक्षय, कारणं आणि त्याच्यावरील उपाय, आणि आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर अपर्णा रासकर. वयोमानानुसार रक्तक्षय कसा होतो किंवा त्याची काय कारणं आहेत, म्हणजे पुरुषांमध्ये होतो का रक्तक्षय किंवा गर्भवती स्त्रियांमध्ये? आता आपण स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये असं जर 2 भाग घेतले तर स्त्रियांमध्ये जे एनिमियाचे रक्तक्षयाचे जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात आढळून येते. एक आपण आकडेवारी घेतली तर पुरुषांमध्ये साधारण एक 22 ते 23% पुरुषांमध्ये एनिमिया असं आढळून येतो आपल्याला. स्त्रियांमध्ये ही टक्केवारी साधारण आपली 55-57% एवढी देखील असू शकते. तसेच गर्भवती स्त्रियांबद्दल आपण बोललो तर एक साधारण आपल्याकडे 100 गर्भवती स्त्रिया आहेत, तर त्यापैकी एक किमान 50 किंवा 52 या स्त्रिया या रक्तक्षया किंवा एनिमियाने हे ग्रस्त असतात साधारणपणे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात एनिमिया किंवा या मोठ्या प्रमाणात त्याचे पेशंट्स असू शकतात. तर आता याची विविध कारणं आपण बघितली. एकतर जे आहे की आपण आधी जे कारणांची चर्चा केली, आयर्न कमी होणे, B12 कमी होणे, शरीरातून ते कमी भेटणे, ही सगळी कारणं तर आहेतच. त्या व्यतिरिक्त काही गरोदर स्त्रिया आहेत, तर यांच्यामध्ये जशी आपण आधी चर्चा केली की ह्यांना आधी अशी स्त्री आहे जिला आधी मासिक पाळीमध्ये खूप रक्तस्राव नेहमी असायचा, अशी स्त्री जेव्हा गरोदर होते तर तिला हिमोग्लोबिन तिचे आधीच कमी असते आणि ते बाळाला जे लागणारे लोह आहे किंवा जे रक्त आहे ते अधिक प्रमाणात तिची आवश्यकता असते, अशा स्त्रीमध्ये त्याची गरज असते. तर अशा गरोदर स्त्रीला ही कारणं एक जेवढी कारणं आहेत त्याच्या अजून एक ही वाढीव कारणं तिला दिसून येतात. पुरुषांमध्ये जर आपण एनेमिया किंवा रक्तक्षयाची चर्चा केली तर आता स्त्रियांमध्ये ही विशिष्ट कारणं असतात की गरोदर स्त्री किंवा जे इतर देखील स्त्री आहे तिला मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणे किंवा थोडंसं त्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा आपण म्हणतो की स्त्री ही घराची जबाबदारी उचलत असते आणि तेव्हा तिच्याच खाण्यापिण्याकडे ती दुर्लक्ष त्याच्यामुळे सुद्धा कदाचित एनिमियाचा तिला आजार होऊ शकतो. बरोबर. तर आहार जो आहे किंवा स्वतःकडे आरोग्याकडे लक्ष देणं जे आहे तर ते कुठेतरी स्त्रीकडनं कमी पडलं जातं की ती कुटुंबाची काळजी घेण्यात एवढी तत्पर असते की तिच्याकडून कधी कधी हे असे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं किंवा ते का गरजेचं आहे हे जाणून घेणं इकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर त्यामुळे आहारातून किंवा जे विटामिन्स आहेत हे सगळे शरीराला कमी भेटल्यामुळे देखील एक एनिमिया खूप प्रमाणात त्यांच्यात जास्त दिसून येतो. पुरुषांमध्ये एनिमिया जर आपण बघितलं तर पुरुषांमध्ये अशी काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना ही लक्षणं जास्त दिसून येतात. आता त्यांच्यामध्ये जे स्त्रियांमध्ये कॉमन एनिमियाचे कारणं आहेत ती काही यांच्यामध्ये जी नसतात. तर ह्यांच्यामध्ये जे काही आहे ते काही लिव्हर यकृत आहेत त्यांचं रिलेटेड त्यांना काही आजार असेल किंवा जी विविध प्रकारची कावीळ होतात किंवा त्यामध्ये लिव्हर हे जे आहे ते दीर्घकालीन लिव्हरचा यकृताचा आजार आहे त्यांना, तर त्यामध्ये हळूहळू त्यांचे रक्ताचे प्रमाण कमी होणे किंवा पुरुषांमध्ये एनिमिया आहे तर ते आपल्याला अधिक लक्ष देऊन त्याची कारणं शोधणं ची गरज पडते, कारण जी कॉमन कारणं अशी म्हणतो आपण ती यांच्यामध्ये नसतात. तर ह्यांच्यामध्ये काही मूळव्याध आहे का, तर मूळव्याधमधून काही रक्तस्राव होतोय का, किंवा जे आपलं मूल विसर्जन आहे तर तिकडे काही त्यांना रक्तस्राव होतोय का, किंवा आपल्याला काळी संडास होतेय का,
तर किंवा त्या व्यतिरिक्त काही मद्यपान आहे किंवा इतर काही व्यसनं आहेत, यामुळे देखील रक्ताचे प्रमाण हळूहळू शरीरात कमी होऊ शकतं. तर ही कारणं आपल्याला विशेष रूपाने पुरुषांमध्ये बघावी लागतात. कारण जे आहार आहे किंवा जी मासिक पाळी आहे ही कारणं त्यांच्यात नसतात, शक्यतो कमी नसतात. तर त्यामुळे आपल्याला विशेष लक्ष देऊन कुठे काही कारण आहे का, या व्यतिरिक्त काही पांढऱ्या पेशी जर खूप जास्त प्रमाणात असतील तर ते देखील एक रक्ताच्या कॅन्सरचं कारण असू शकतं. तर त्या रक्ताच्या कॅन्सर असं काही विविध प्रकारचे कॅन्सर आहेत का, तर या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं होतं. कुठल्या प्रकारच्या जंतू संसर्गामुळे सुद्धा रक्तक्षय होऊ शकतो का? बरोबर. जंतू संसर्गांमुळे रक्तक्षय हा नक्कीच होऊ शकतो. तर काही हुकवर्म, राऊंडवर्म अशा नावाची काही जंत असतात जी आपल्या पोटातली जंत जे आपण म्हणतो, पोटात जंत होणे जे आपण म्हणतो, तर त्या कारणाने देखील रक्तक्षय, एनिमिया हे होऊ शकतं. तर या प्रकारच्या रक्तक्षयामध्ये जी आपण आधी लक्षणं बघितली की थकवा जाणवणे, अशक्तपणा होणे किंवा दम लागणे किंवा चक्कर येणे, हे सगळे लक्षण तर असतातच. पण या व्यतिरिक्त अजून काही लक्षण असतात की जेणेकरून आपल्याला अंदाज बांधता येतो की ह्याला जंतांमुळे एनिमिया असू शकतो. तर ह्याच्या कारणांमध्ये त्यांना पोटात दुखणे किंवा अपचन होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा गुदद्वाराच्या ठिकाणी त्यांना खाज आल्यासारखे वाटणे, हे पोटातील जंतांचे लक्षण असू शकते. तर जेव्हा हे लक्षण आढळतात आणि त्यासोबतच आपल्याला एनिमिया, रक्तक्षयाचे लक्षण आढळतात, तर आपण कुठेतरी ह्यांचा एक परस्पर संबंध बघू शकतो की ह्याला रक्तक्षय देखील आहे आणि ह्याला पोटात जंत देखील आहे. तर पोटातील जंतांमुळे हा एनिमिया असण्याची शक्यता नक्कीच असू शकते. बरोबर. तर या ठिकाणी आपण रक्त क्षयासाठी ज्या तपासण्या आपण करतो ते तर करणं गरजेचं आहेच. त्याशिवाय ह्याच्यात एक ठराविक आहे की आपल्याला तपासण्या कराव्या लागतात. जे आपलं मूल जे आहे, जे स्टूल आहे, तर त्याचं टेस्टिंग आपण करू शकतो की त्यात काही जंत आहेत का किंवा त्यात काही रक्त जात आहे का, हे अशा प्रकारचे काही तपासण्या आपण करू शकतो. त्या व्यतिरिक्त जे आहे की आपण त्याच्यावरती उपचार हे थोडे वेगळे असतात. एक तर रक्तक्षयासाठी दिले गेलेले उपचार ते असतातच त्याच्यामध्ये. आता हे जंत कसं एनिमिया करतात, तर ही जंत पोटात आहेत आपल्या, तर ही जंत रक्त शोषून घेण्याचं काम करतात. त्या व्यतिरिक्त ते आपल्या आतड्यांमध्ये असतात. तर जे आपलं पोषण आहे ते व्यवस्थित पोषण होऊ न देणे, म्हणजे आपण जे अन्न खातोय त्याचा आपल्याला पोषक आहार तो मिळत नाही, पोषक आहार मिळत नाही. बरोबर. तर ते रक्त शोषून घेणे, पोषक आहार आपल्याला न पोचणे आपल्या रक्तापर्यंत किंवा ते अपचन करणे, ही सगळी गोष्ट ती जंत करत असतात आणि या प्रकारे ते एनिमिया करत असतात. तर ही एनिमियाची तपासणी, हे लक्षणं त्याचे आपल्याला जसेच आढळून आले तर तसंच आपण त्याच्यावरती उपचार करतो. तर उपचारामध्ये जे एनिमिया किंवा रक्तक्षयासाठी जे आपण उपचार करतो, ज्या प्रकारचा एनिमिया त्याला असेल, किंवा लोहाच्या गोळ्या देणे किंवा त्याला रक्त खूपच कमी असेल तर रक्त संक्रमण करणे, हे सगळं तर आपण करतोच. त्या व्यतिरिक्त ते जंतू आहेत त्याचा नाश करण्यासाठी काही ठराविक औषधं अशी असतात. तर ती औषधं आपण त्यांना देतो, कारण ते जंतांचा नाश त्याच्यामुळे होतो आणि जे पुढील जे त्यांचं रक्त कमी कमी होण्याची जी प्रक्रिया चालू असते तर ते देखील बंद होतं. अच्छा डॉक्टर, ह्याचा बाहेर खाण्याशी काही संबंध असतो का? बाहेर खाण्याशी नक्कीच संबंध असतो. जे आपण एक स्वच्छता जी पाळणं गरजेचं आहे, तर ती आपल्या कळत न कळत ती आपली थोडीशी ती स्वच्छता पाळली जात नाही. किंवा बाहेरचं अन्न खाल्लं किंवा आपल्या साधारण हाताने आपण कुठे बाहेर आपले तो जंतू संसर्ग झाला, तो आपल्या पोटात गेला किंवा कुठे कधी मातीला हात लागला असेल किंवा काही अस्वच्छ पाणी कधी आपण पिलं गेलं असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे जंतू संसर्ग पोटामध्ये आपला हा होऊ शकतो. तर जेव्हाही आपण जेवण अन्न ग्रहण करतोय किंवा पाणी पितोय किंवा आपण कुठून बाहेर फिरून आलोय किंवा कुठे बाहेर जाऊन आलोय, तर प्रत्येक वेळी आपण हे जसं आपण सांगतो पाणी आणि साबणाने स्वच्छ हात धुणं खूप गरजेचं आहे. आपली ही छोटीशी कृती आणि ती आपल्याला पुढे खूप फायदेमंद ठरू शकते. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आजचा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम, ज्याचा विषय आहे रक्तक्षय अर्थात ॲनिमिया, त्याची कारणं आणि उपाय. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे रक्तक्षय, त्याची कारणं आणि उपाय, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर अपर्णा रासकर.
डॉक्टर, आपण वेगवेगळी जी लक्षणं बघितली त्याच्यात एक शरीरावर काही आपल्याला लक्षणं दिसतात का जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो की मॅडम मला त्रास होतोय, डॉक्टर मला असे असे त्रास होत आहेत, तर तुम्हाला कसं ओळखता येतं की या पेशंटला रक्तक्षय असू शकतो? जी आपण लक्षणं बघितली रक्तक्षय किंवा एनेमियाची, तर त्यामध्ये पेशंटला थकवा जाणवणे, अशक्तपणा होणे, त्याला दम लागणे हे तर असतातच, पण त्या व्यतिरिक्त शरीरावरती असे काही त्याचे चिन्ह किंवा जे परिणाम आहेत असे आपल्याला दिसून येतात की आपल्याला त्यातून कळते की याला संभावना रक्तक्षय हे असू शकतो. तर त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे रक्तक्षयमध्ये तुमचं रक्त लाल पेशी जी आहे हिमोग्लोबिन ते कमी होतं. तर त्यामुळे एक चेहरा पांढरा पडणे किंवा जे ओठ आहेत किंवा जे नखे आहेत किंवा जीभ आहे ती थोडी पांढरट पडणे, जे नॉर्मली ते गुलाबसर दिसलं पाहिजे तर ते तुमचं पांढरट दिसू लागतं, म्हणजे एक फिक्कट असा रंग चढतो. तर त्या व्यतिरिक्त जे आहे ते जी नखं असतात आपली, तर ती नखं पांढरी तर होतातच, त्या व्यतिरिक्त त्यांना एक आकार जो आहे त्यांचा असा चपटा आकार होतो किंवा काही काही त्या पुढच्याही एनेमियामध्ये तो चपटा आकार असा एक खोलगट असा नखांचा आकार तयार होतो. त्या व्यतिरिक्त जी नखे आहे ती ठिसूळ दिसू लागतात. केसांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, केसही विरळ किंवा केस तुटणे हे सगळे पण लक्षणं त्याच्यावरती दिसून येऊ शकतात. त्या व्यतिरिक्त आता हे नखांचे जे प्रकार आहेत, नखे चपटे होणे किंवा नख्यांचा खोलगट होणे, तर हे बहुतेक प्रमाणात जे लोहच्या रिलेटेड एनेमिया आहे, आयरनचा जो संबंधित एनेमिया आहे त्यामध्ये हे जास्त दिसून येते. त्या व्यतिरिक्त जे आहे जे विटामिन B12 मुळे जो होणारा एनेमिया आहे, तर त्यामध्ये आपल्या हाताच्या बोटांच्या मागील भागांमध्ये जी त्वचा आहे तर ती जास्त काळपट होणे किंवा अधिक काळपट होणे ते दिसून येऊ शकतं आपल्याला. तर हे काही काही शरीरातील बदल आहेत जेणेकरून की पेशंटला रक्त तपासणीच्या पूर्वी देखील त्याला एनेमिया असण्याची शक्यता आहे असा आपण एक अंदाज बांधू शकतो. लहान मुलांप्रमाणे किंवा प्रौढ व्यक्तींप्रमाणे म्हाताऱ्या व्यक्तींना कितपत या आजाराचा धोका असतो? प्रौढ व्यक्तींमध्ये आपण एक बघितलं तर साधारणतच त्यांच्या ज्या विविध प्रक्रिया आहेत शरीरातल्या त्या थोड्याशा मंद प्रकारे चालू होतात असं आपण म्हणू शकतो. पचन होण्याची संस्था किंवा जे रक्तभिसरण आहे ते प्रकार किंवा जे त्यांना आहारातनं त्यांना भूक कमी लागते किंवा काही काही लोकांना झोप कमी लागते, तर या सगळ्या जीवनशैलीचा एक साधारण परिणाम म्हणजे त्यांना जे आहार कमी घेतलं जातं किंवा त्या आहारातून मिळणारं पोषण कमी होत जातं. त्या व्यतिरिक्तच आता वयानुसार विविध आजार त्यांना होण्याची शक्यता असते. बीपी आहे, डायबिटीज आहे किंवा हृदयाचे काही आजार आहेत किंवा काही त्यांना पॅरालिसिस किंवा लकवा असे आजार आहेत. तर काही प्रौढ व्यक्ती आजारामुळे की ते जागेवरच आहेत वर्षानुवर्षे, तर अशा प्रकारामुळे आहार कमी भेटणे, पोषण कमी भेटणे किंवा जे इतर औषधं त्यांना चालू आहेत तर त्या औषधांमुळे भूक कमी लागणे किंवा काही काही औषधांचा दुष्परिणाम देखील थोडं रक्त कमी होण्याची शक्यता असते किंवा वयोगटानुसार त्यांना कॅन्सर वगैरे आहे ते हे प्रमाण थोडे जास्त असू शकते. तर काही रक्ताचे कॅन्सर आहेत का किंवा काही एक ज्यांना आपण ल्युकेमिया असं म्हणतो त्यामध्ये पांढऱ्या पेशा खूप वाढलेल्या असतात, एक रक्त च्या कॅन्सरचा प्रकार आहे. तर त्यामुळे इतर पेशांचा देखील कमी होतात, जशी लाल पेशी, प्लेटलेट हे सगळे पण कमी होऊ शकतात. तर हे विविध कारणं आहेत. डॉक्टर, हृदयरोगाचा आणि ॲनिमियाचा काय संबंध आहे? बरोबर. हृदयरोग जे आहे तर आपण जसं बघितलं की हृदय, रक्त आणि हृदय ह्याचं एक परस्पर जे आहे शरीराला ऑक्सिजन पुरवणे, सगळीकडे जे आहे रक्त पुरवणे, तर हे एक त्याचं कार्य दोघांचं मिळून एक असं चालू असतं. तर ते जे पण आपल्या शरीरात विविध ठिकाणी रक्त आहे तर ते रक्त घेऊन ते आपल्या उजव्या बाजूच्या हृदयामध्ये ते रक्तवाहिनीद्वारे नेलं जातं. तर तिकडनं ते फुफ्फुसांद्वारे त्यांचे जे ऑक्सिजन आहे किंवा ते साफ केलं जातं, जे कचरा आहे ते साफ करण्यात येतं. तर ते ऑक्सिजन भेटलेलं रक्त, साफ झालेलं रक्त ते पुन्हा रक्तवाहिनीद्वारे हृदयाच्या डाव्या बाजूला पोहोचतं आणि तिथून पुढे ते सगळ्या शरीरामध्ये स्वच्छ केलेलं रक्त, ऑक्सिजन पोहोचवलेलं रक्त हे पुरवलं जातं. तर ह्या सगळ्यासाठी हृदयाचं कार्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे, रक्तवाहिनीचं कार्य गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्तच हिमोग्लोबिन किंवा लाल पेशी किंवा जे प्लाझ्मा, विविध घटक आपण बघितले, त्या सगळ्यांचं व्यवस्थित काम जर चालू असेल तरच ते एकंदर जो आहे आपल्याला परिणाम पूर्णपणे व्यवस्थित मिळतो. तर ह्याच्यात एक लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे, म्हणजे हृदय
चा विकार आणि एनेमिया. तर जे एनेमिया आहे तर या हृदय विकारांच्या हृदयाशी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये तर त्यांना दम जाणवणे किंवा दम लागणे, अशक्तपणा वाटणे, धाप भरणे, तर हे एक तर रक्त कमी आहे त्याच्यामुळे देखील होते. त्याच्याच वाढीव म्हणजे हृदयाचा पण कमजोर आहे त्यामुळे देखील होते. म्हणजे हृदय त्याचं कार्य नीट करू शकत नाहीये. तर जो हृदयाचा विकार आहे तो तर आहेच, हृदयाचा जो आजार आहे तर त्या रक्तक्षयामुळे तो हृदयाचा विकार अजून खराब होण्याची किंवा तो जो आजार आहे तो अजून खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पेशंटमध्ये जे आहे ते एनेमिया लवकर त्याचा निदान करणे, त्याचं लवकर ट्रीटमेंट करणे हे गरजेचं असतं. बरोबर. मग या ज्या उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये विशेष करून रक्त संक्रमण याचा आपल्याला उल्लेख केला जातो, तर ते नक्की काय असतं? रक्त संक्रमण जे आहे, आता आपण रक्त संक्रमणाकडे जाण्यापूर्वी जे आपण एनेमियाचे एकतर जे लक्षणं आहेत, जे काही कमी झालंय शरीरामध्ये, लोह कमी आहे, B12 फॉलिक ऍसिड, ते आपण पुरवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. काही जे असे आपली हिमोग्लोबिनची पातळी एका ठराविक लेवलला आल्यानंतर, म्हणजे आपण जे नॉर्मल बघितली की स्त्रियांमध्ये 12-13च्या पुढे हिमोग्लोबिन पाहिजे, पुरुषांमध्ये देखील ते 13च्या पुढे पाहिजे. तर अशी पातळी जर कमी होत असेल तर आपण सुरुवातीला विविध उपचार करतो. एनेमिया जी कारण आहे ते आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा ही हिमोग्लोबिनची पातळी 6 किंवा 7 याच्या देखील जर खाली जाताना आपल्याला दिसत असेल तर आपल्याला लवकरात लवकर त्याचा उपचार करणं गरजेचं होतं. म्हणजे त्या माणसाचा जीव वाचवणं गरजेचं होतं. तर अशा हिमोग्लोबिन 6 किंवा 7च्या कमी होत असेल तर त्यामध्ये शरीर थंड पडणे किंवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होणे किंवा हृदयाची जे कार्यशैली आहे त्याच्यात अडथळा येणे हे सगळं होऊ शकतं. किंवा हे अधिक प्रमाणात असेल तर पेशंटला जीवालाही धोका असू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जे आहे ते आपण रक्त संक्रमण पेशंटला देणं गरजेचं असतं, कारण ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. ते लवकरात लवकर त्याचा एनेमिया बरं करणं हे गरजेचं आहे. तर त्यामुळे आपण 6-7 हिमोग्लोबिनच्या कमी गेलं तर आपण त्यांना रक्त संक्रमण देतो. हेच प्रमाण जे आपण हृदयाचे रुग्ण बघितले तर ह्यांच्यामध्ये जरी ते प्रमाण 8 असेल, म्हणजे ह्या प्रमाणच्या थोडं वरती जरी असेल तर तरी त्यांना आपण ते रक्त संक्रमण आपण त्यांना देतो, कारण ते त्यांच्यामध्ये ते अधिक धोका असतो, त्याची लक्षणं किंवा त्याचं जे दुष्परिणाम आहे ते दिसून येण्याचे. मग रक्त संक्रमण करताना काय काळजी घ्यावी लागते? रक्त संक्रमण करताना एक जे आहे ते तुम्हाला एक हॉस्पिटलमध्येच करायचं आहे, जिथे की सगळं सुविधा उपलब्ध आहेत, जिकडे नर्सेस आहे, डॉक्टर आहे, व्यवस्थित सगळी सोय आहे. कारण हे रक्त चढवणं हे एवढंच नसतं, तर त्यामागे त्याचे काही रिॲक्शन होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे थंडी वाजून येऊ शकते किंवा ताप येऊ शकतो, दम लागू शकतो, ही अशी वेगवेगळी त्याचे परिणाम होऊ शकतात. तर सर्वात पहिले तर पेशंटचे रक्तगट तपासले जाते. पेशंटचे जे रक्तगट असेल त्याप्रमाणे त्याला रक्त ते चढवले जाते. तसेच ते दुसरे जे रक्त आपण चढवणार आहोत आणि पेशंटचे रक्त हे देखील मॅच करून बघितले जाते की त्या पेशंटला ते रक्त चढवू शकतो आपण की नाही. तर हे केल्यानंतर एक आपण साधारणतः पेशंटला ऍडमिट करून त्याला एक ठराविक प्रमाणात ते रक्त चढवलं जातं. त्या दरम्यान देखील त्याला आपण सगळे त्याची काळजी घेतो. त्याचे जे BP आहे, त्याचे जे हृदयाचे ठोके आहेत किंवा पल्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं प्रमाण किती आहे, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे, हे सगळ्या गोष्टी आपण बघत असतो, मॉनिटर करत असतो. त्या व्यतिरिक्तच काही जे साईड इफेक्ट किंवा असे होऊ शकतात त्याच्यावरती आपण बारीक लक्ष ठेवतो. पेशंटला काही थंडी वाजली किंवा थंडी वाजून आली, ताप आला पटकन, तर त्याप्रमाणे काही औषध पटकन आपल्याला देता येतात. किंवा काही त्याला थोड्या जास्त प्रमाणात असं दम भरून आला किंवा तर त्यासाठी वेगळी एक औषधं असतात, ती आपण दिली जातात. किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण बोलत आहोत डॉक्टर अपर्णा रासकर यांच्याशी रक्तक्षय अर्थात ॲनिमिया, त्याची कारणं आणि उपाय या विषयावर. डॉक्टर, आपण विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे, खूप छान माहिती दिलेली आहेत. तर रक्त संक्रमण करताना काय काळजी घ्यावी हे सुद्धा तुम्ही सांगितलं की डॉक्टरांच्या समोर ते व्हायला पाहिजे. याच्यामध्ये काही वेळेस असं होतं का की याचं गंभीर स्वरूप होतं किंवा ॲनिमियाचं गंभीर स्वरूप झाल्यामुळे
लोकांना ऍडमिट करावं लागतं, याविषयी काय सांगा? बरोबर. एनिमिया रक्तक्षय हा आजार एवढा कॉमन आहे, जशी आपण मागे टक्केवारी बघितली की एक साधारण 50% स्त्रिया किंवा 22-23% पुरुष या एनिमियाच्या प्रभावात असतात. तर जरी एवढं हे कॉमन असलं तरी त्याला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण ते रक्ताची पातळी कमी जी होते तर ती हळूहळू कमी होत जाते. जसं आपलं नॉर्मल लेवल आहे हिमोग्लोबिनचं, तर ते ठराविक पेक्षा 12 पासून 10, 8 असं हळूहळू ते कमी होत जातं. ते जसं जसं हळूहळू कमी होत जातं त्याचप्रमाणे त्याची गंभीरताही वाढत जाते. तर आधीचे जे थोड्या प्रमाणातला जो एनिमिया आहे तर त्याला आपण गोळ्या औषधाने असं बरं करू शकतो. पण त्या पुढे जर तो एनिमिया गेला किंवा हिमोग्लोबिनची पातळी जर त्याच्याही खाली ढासळली तर त्यामध्ये आपल्याला गंभीर लक्ष देणं गरजेचं आहे. असे काही पेशंट आपल्याला बघायला मिळतात की ज्यांच्यामध्ये ते पूर्ण पांढरे फटक पडलेले असतात. त्यांची जी जीभ असते पूर्ण पांढरी झालेली असते, जी नखं आपण बघितली पांढरी पडलेली असतात. त्यांना श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होत असतो. त्यांचे जी हृदयाचे ठोके असतात तर ते जितके नॉर्मल अपेक्षित असतात त्यापेक्षा खूप जास्त वाढलेले असतात. त्या व्यतिरिक्त काही खूप जास्त प्रमाणात ते बेशुद्ध देखील होऊ शकतात, किंवा त्यांचे हातपाय थंड पडणे किंवा बीपी कमी होणे ही सगळं लक्षणं दिसून येऊ शकतात. अशा पेशंटला चेक केल्यानंतर की त्यांचे ऑक्सिजनची जी सॅच्युरेशन असते, ऑक्सिजनचे प्रमाण, तर ते शरीरामध्ये खूप कमी प्रमाणात असणे, किंवा ते कधी कधी बीपी कमी होतो, ठोके वाढतात, ऑक्सिजनची गरज पडते, किंवा त्यांच्या श्वसनाला देखील त्रास होतो. तर हे अगदी गंभीर स्वरूपाचे हिमोग्लोबिन आहे. ते किती गंभीर होऊ शकतात तर आपण एक हिमोग्लोबिन 1.5 किंवा 2 असेही पेशंट आम्ही बघितलेले आहेत. तर आता जे 12-13 हिमोग्लोबिन पासून जेव्हा रक्ताची पातळी हिमोग्लोबिनची पातळी 1.5, 2, 2.5 अशी होते तर हे खूपच गंभीर स्वरूपाचे आजार असतात. तर याच्यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे असे पेशंट जेव्हाही आमच्याकडे येतात त्यांना आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये भरती करतो. त्यांना रक्त चढवण्याआधी त्यांचं रक्त कशामुळे कमी आहे यासाठी त्यांचे आम्ही रक्ताचे सॅम्पल काढून घेतो आणि त्वरित त्यांना रक्त संक्रमण, रक्त ट्रान्सफ्युजन देण्याला आपण सुरुवात करतो. आणि जे आधी आपण सॅम्पल घेतलेले आहे रक्ताचे तर त्यामध्ये त्याची आपण तपासणी देखील करतो की कशामुळे कमी झाले आहे. पण ते सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांना रक्त चढवणे, त्यांना ऑक्सिजन लावले, बीपी कमी असेल तर ते बीपी वाढवण्यासाठी औषधं लावणे, किंवा इतर काही त्यांना संसर्ग झाले असतील ते त्याच्यावरती उपचार करणे, ऍडमिट करणे, किंवा शक्यतो ICU मध्ये ऑब्झर्वेशन मध्ये ठेवणे, हे सगळ्या गोष्टी गंभीर स्वरूपात आपल्याला कराव्या लागतात. आणि शक्यतो असं होऊ नये म्हणून रुग्णांनी किंवा माणसांनी आधीपासूनच काळजी घेतलेली कधी पण चांगली असते. डॉक्टर, आपण या वेगवेगळ्या विषयांवर बोललो, तर अनुवंशिकता ही कितपत रक्तक्षयाला कारणीभूत असते याविषयी आम्हाला सांगा. अनुवंशिकता आणि एनेमिया हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर आपण मगाशी जसं पूर्वी चर्चा केली तर थॅलेसिमिया किंवा सिकल सेल एनेमिया, तर यामध्ये काय असतं की जे आपली रक्तपेशी हिमोग्लोबिन बनण्याची प्रक्रिया असते तर ते कुठेतरी त्यामध्ये समस्या असते, किंवा जे आपले हिमोग्लोबिन जे बनतायत पेशा तर त्या कुठेतरी काहीतरी कारणांमुळे नष्ट होत आहेत. तर या अशा काही गोष्टी आहेत जी आपण आधी चर्चा केली की आहाराद्वारे किंवा आपल्याला काही सप्लिमेंट आपण घेतो विटामिनचे वगैरे, तर त्याद्वारे आपण ते नाही त्यांना बचाव करू शकत. तर हे असे कारण आहेत की जे जर अनुवंशिक असतील तर ते तुम्हाला होणारच आहेत. तर अशा बाबतींमध्ये हे जे आजार आहेत सिकल सेल, थॅलेसिमिया, तर ह्यांच्यामध्ये एक लहानपणापासूनच ह्याची लक्षणं दिसण्याची सुरुवात होते. तर ते लहानपणापासूनच त्यांना ही जी लक्षणं बघितली, चक्कर येणे, अशक्त होणे, त्यांचे पांढरे पडणे, हे सगळं दिसून येतं. तर जेव्हा ते या लक्षणांसाठी सल्ला घेतात तर तेव्हा लक्षात येतं त्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे आणि ते हिमोग्लोबिन वारंवार कमी होत जातं. तर सुरुवातीला जरी ते कारण कळलं नसेल तरी हिमोग्लोबिनसाठी, एनेमियासाठी त्यांनी औषधं घेतली तरी त्यांचं हिमोग्लोबिन नाही वाढत आहे. मग कुठेतरी असं 2-3 औषधं दिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आता हे काहीच याला उपचार होत नाहीये, म्हणजे काहीतरी वेगळं कारण असावं.
तर तेव्हा जाऊन कुठेतरी असं लक्षात येतं की हे वारंवार घडतंय, तर ह्याच्या मागे काही, मग त्याच्यानुसार त्यांची काही तपासणी केली जाते. तर आपण मगाशी बघितल्याप्रमाणे जे हिमोग्राम आहे ते तर आपण चेक करतोच, जे दुर्बिणीखाली एक तपास ते आपण करतोच. तर दुर्बिणीखाली तपास मध्ये देखील आता जे सिकल सेल आहे तर त्यामध्ये त्याचा आकार बदलणे, त्याचा आकार चंद्रकोर असा होते. तर हे आपल्याला नॉर्मल जे आहेत सामान्य टेस्ट आहेत त्याच्यात देखील आपल्याला अंदाज येतो. पण ते नक्की तो आजार आहे की नाही हे बघण्यासाठी आपण एक हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस अशी नावाची एक तपासणी करतो. तर त्यामध्ये आपल्याला की नक्की तो आजार कुठला आहे, कुठल्या प्रमाणात आहे, तर त्या जरी तो आजार आहे त्यातला कुठला प्रकार आहे हे आपल्या लक्षात येते. अनुवांशिक एनेमिया ह्याच्याबद्दल अजून बोलायचं झालं तर ह्याचा आपण बचाव कसा करू शकतो. आता कोणी जर हे सिकल किंवा थॅलेसिमिया हे आजार आहेत तर त्याचे देखील प्रकार असतात की तो काही पेशंटला वारंवार दर महिन्याला रक्त संक्रमणाची आवश्यकता पडते, तर तसेच काही पेशंटमध्ये तोच आजार तो कमी तीव्रतेचा असतो. तर त्यांच्यामध्ये त्यांना जर हिमोग्लोबिन चेक करत राहणे किंवा त्यांना रक्त संक्रमणाची आवश्यकता एवढी उद्भवत नाही. तर असे जे पेशंट आहेत तर त्यांनी जे आपलं जेनेटिक काउन्सिलिंग एक असतं तर ते करणं गरजेचं आहे की आपले हे आपल्याला आजार आहे तर हा आजार आपल्या पुढच्या पिढीला जाऊ शकतो. तर जे सिकल सेल थॅलेसिमिया किंवा जे अनुवांशिक एनेमिया आहेत तर तशा 2 लोकांमध्ये विवाह टाळणे, कारण अशा लोकांमध्ये जर विवाह झाला तर त्या पुढच्या पिढीला ते संक्रमित होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे आणि अनुवंशिकतेने होणारा जो रक्तक्षय आहे तो टाळता येणं आपल्याला शक्य आहे. डॉक्टर, राष्ट्रीय स्तरावर याच्याविषयी काय प्रतिबंध केला जातो किंवा काय योजना आहेत याच्यासाठी? राष्ट्रीय स्तरावरती आता आपण पूर्ण देशाचं पाहिलं किंवा भारताचं पाहिलं तर भारतामध्ये जो एनेमिया आहे तो एवढ्या जास्त प्रमाणात आहे. तर त्यासाठी म्हणून किंवा जे आपल्या स्त्रिया आहेत, गरोदर महिला आहेत, जर त्या स्वतःच त्यांना एनेमिया असेल तर ते ज्या बाळाला जन्म देतील तर त्या बाळाला देखील त्याची रक्ताची पातळी जन्मतच कमी असेल किंवा जी वाढ आहे त्याची कमी असेल तर एकंदर आत्ताची जी जनसंख्या आहे त्यांना सुदृढ करणं आणि पुढच्या पिढीला सुदृढ करणं हा एक उद्देश लक्षात ठेवून बऱ्याच योजना राबवल्या जातात. तर त्यामध्ये एक राष्ट्रीय एनेमिया मुक्त योजना अशी आहे. तर त्यामध्ये विशेषतः जे लहान मुलं आहेत, ज्या किशोरवयीन मुली आहेत, ज्या गरोदर स्त्रिया आहेत, या एक वयोगटांमध्ये ह्यांच्या हिमोग्लोबिन किंवा ह्यांच्यात जो रक्तक्षय एनेमिया आहे तर त्याच्याकडे जास्त भर दिला जातो. तर त्यांना जे आहेत, जे गरोदर स्त्रिया आहेत तर त्यांची सरकारी हॉस्पिटलमध्ये एक वेगळी अशी ओपीडी असते किंवा त्यांचे वार वगैरे असतात. तर त्यामध्ये त्यांची रक्त तपासणी ही मोफत केली जाते. त्यांना ज्या पुरवल्या जाणाऱ्या ज्या लोहाच्या गोळ्या असतात किंवा कॅल्शियमच्या ज्या गोळ्या असतात तर त्या तिथे मोफत वाटप केल्या जातात. त्यांना दर महिन्याला 2 महिन्याला जसं आहे तसं बोलवलं जातं, त्यांची रक्त तपासणी केली जाते, याचप्रमाणे गोळ्या त्यांना देण्यात येतात. त्या व्यतिरिक्त त्यांना आहारात काय घ्यावं, जीवनशैली कशी असावी याबद्दलही मार्गदर्शन त्यांना केलं जातं. त्या व्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ह्याच्याविषयी खूप लक्ष दिलं जातं. त्या व्यतिरिक्तही अजून सरकारी योजना आहेत, जसं जंतनाशक योजना आहे, जसं आपण पूर्वी चर्चा केली की जंतांमुळे देखील एनेमिया होऊ शकतो. तर बऱ्याचशा शाळांमध्ये जे आहे तर हे जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. तर त्यामुळे की पुढचं एनेमिया होऊ नये किंवा जर त्याची भारताची सुदृढ व्हावी. वा डॉक्टर, आज इथे आलात तुम्ही आणि खूप छान मार्गदर्शन केलं. जाता जाता काय संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना? एनेमिया रक्तक्षय जो आहे तर तो खूप सामान्य प्रमाणात आढळणारा असा आजार आहे. जरी तो खूप सामान्य असला तरी तो खूप त्याचा बचाव करता येण्यासारखा आहे. त्याची लक्षणं पटकन लक्षात येण्यासारखी आहेत, जी शरीरात थकवा जाणवणे, चक्कर येणे, गरगर होणे किंवा जी आपली नखं ठिसूळ होणे, केस विरळ होणे, ही सगळी अशी लक्षणं आहेत की सामान्य माणूस त्यांना ओळखू शकतो. ही जर आपल्याला लक्षणं आढळून आली तर त्याचा लवकरात लवकर सल्ला घेणे, सल्ल्यानुसार जे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की या तपासण्या करणे, ही औषधं घेणे, हे सगळं करणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्तच आहार देखील तुम्हाला
एनेमिया झाल्यानंतरच डॉक्टरांकडे जायचं असं नाही आहे. तर या व्यतिरिक्त आपला आहार व्यवस्थित ठेवणे, आपल्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थ घेणे, जसं हिरव्या पालेभाज्या, पालक, गुळ, शेंगदाणे किंवा जे मांस, मच्छी, अंडी किंवा दूध, दही, हे सगळे B12 वाढवण्यासाठी हे सगळे एकंदर आपल्या जेवणात, आपल्या आहारात घेणे हे गरजेचं असतं. म्हणजेच पुरेसा आणि पोषक आहार घेणं हे आपल्या रक्ताच्या वाढीसाठी खूप गरजेचं आहे. आणि तेच आज संदेशात तुम्ही सांगितलेलं आहे. याच्यासाठी मला वाटतं कुठेतरी रक्तदान वेळच्या वेळी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. आता आपण रक्तक्षयाविषयी एवढी चर्चा केली, तर आणि आपण हे देखील चर्चा केली की रक्त संक्रमण किती आवश्यक आहे, गंभीर स्वरूपात त्याचा जीव वाचवण्यासाठी देखील उपयोग होतो. तर अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला जे रक्त आहे तर ते भेटणं देखील तेवढंच गरजेचं असतं. तर त्यासाठी ते रक्त डोनेट करणं, तर जे कोणीतरी रक्त डोनेट करून ते ब्लड बँकेत साठवलं जातं, त्यानंतरच ते पेशंटपर्यंत पोहोचतं. तर त्यासाठी रक्त दान करणं हे देखील खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये असा एक थोडा गैरसमज देखील असतो की रक्तदानामुळे आपलं हिमोग्लोबिन किंवा आपल्या आरोग्यावरती काही धोका होतोय का, तर ह्याची शक्यता अशी काही नसते. कारण हे एका ठराविक काळानंतरच ते रक्तदान केलं जातं. तर ते रक्तदान आपण करावे, रक्तदान दुसऱ्या पेशंटसाठी आपण महत्त्वाचे ठरावे, त्याच्या आरोग्यात आपण सहकार्य करावे, हे त्याच्या मागचा एक उद्देश आहे. प्रेक्षक हो, आज आपल्याला डॉक्टर अपर्णा रासकर यांनी रक्तक्षय कसा होऊ नये किंवा रक्तक्षय झाल्यास त्याची काय लक्षणं असतात, त्याच्यावर काय उपाययोजना करता येते हे सांगितलेलं आहे आणि रक्तदानाचंही महत्त्व आपल्याला उलगडून सांगितलेलं आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आणि आम्हाला रक्तक्षय, त्याची कारणं आणि उपाय याविषयी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यासाठी पुणे दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.